नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बालामोरे चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे देवपाडा मैदानामध्ये. सुंदर असं मैदान, कारण पावसाळ्यामधलं पहिलंच मैदान. कारण आज आपल्यासोबत आहे बाजी आणि बागड. खूप सुंदर असं ओव्हरटॅक करून गुलाल प्राप्त केला. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमची ओळख सांगा. माझं नाव गौरव भावर्ते आणि कैलासवासी शिवदा दत्तूभाऊ मस्कर, अर्चना महेंद्र तामाणे, बेलकरपाडा या नावाने बैल पळतो. कारण आज चुरशीची लढत बघायला मिळाली. कारण जेव्हा धाग्यावर गाडी आली तेव्हा बाजी आणि बागडनी ओव्हरटॅक करून दाखवलं, की आम्ही पण कुठेतरी कमी नाही. आणि पावसाळ्याच्या सीझनचा पहिलाच गुलाल घेऊन दाखवला. आम्हाला बैलावर विश्वास होता की 100% गाडी लावेल आणि गाडी लावली. कारण खाली कुठेतरी गाडी थोडीशी 19-20 हलली होती. पण धाग्यावर कमबॅक करून दाखवला. पहिल्यांदाच बैल असं म्हणजे बांधावर चढलेल. नाहीतर लहानपणापासून आम्ही सांभाळतोय. एकदम चढला नव्हता. कारण बाजी सुद्धा एक भव्य दिव्य असा भडाभक्कम महादेवाचा नंदी आहे. कारण तळेगाव एक्सप्रेस बाजी सारखाच त्याचा बांधा आणि सेम टू सेम तसा दिसतोय. काय सांगाल बाजीबद्दल? आम्ही 7-8 महिन्याचा होता तिथून खरेदी केलेला होता. तिथून त्याला सांभाळले ना चांगल्या पद्धतीने म्हणून तो चांगला पळतोय. आज पायरा सुद्धा खूप सुंदर होता. बागड कर्जत एक्सप्रेस बागड म्हणून त्याची ओळख सुद्धा आहे. आणि आज जोडी येवून जोडी कशी पळते तशी बघायला मिळाली. ते फोन केला रात्री, की भाऊ पायरा पाहिजे. आमचं त्या दिवशी पण नियोजन झालं याच मैदानात. पण पाऊस पडल्या कारणाने पायरा हे झाले. त्यामुळे आज गाडी चांगली पळाली. दोन्ही बैलांचा साथ भेटला म्हणून आज 2 गुलाल झाले. बघा खूप सुंदर. आज आपल्यासोबत उत्कृष्ट असे ड्रायव्हर म्हणजे अरुण ड्रायव्हर, नामांकित ड्रायव्हर. असं कुठलाच मैदान नाही का अरुण ड्रायव्हरने तिथे गाडी चुरशीची लढतमध्ये त्याचा सुद्धा सिंहाचा वाटा असतोय. अरुण ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज देवपाडा मैदानाबद्दल? मैदान खूप सुंदर पाडलेलं आहे. ना पाऊस आल्यामुळं इकडे-तिकडे मैदानं बंद आहेत पाऊस पडल्यामुळं. जून महिन्यात, जुलै महिन्यात कुठंही मैदान होत नाही. यावर्षी पहिल्यांदा हे मैदान भरलेले आहे. आज बाजीने सुद्धा ओव्हरटॅक करून दाखवलं. कारण कमबॅक जो झाला पूर्ण संपूर्ण देवपाडा मैदानाच्या प्रेक्षकांचा आनंद बघायला मिळाला. बैलाबद्दल बोलायला गेलं तर कमीच आहे या बैलाबद्दल. बैलांनी लय मालकासाठी पण करून केलेलं आहे. कारण लहान वयापासून मालकाचं नाव वरतीच आहे. आज नियोजन सुद्धा खूप सुंदर होता बागड. कारण बागड सुद्धा एक भव्य दिव्य असा महादेवाचा नंदी, जबरदस्त स्पीडचा महादेवाचा नंदी आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? इकडे तो एक नंबरचाच बैल आहे ना. इथंच काय तो खिडकाली बोनी उसाडणं तिकडे पण बैल चांगला पळतो. आणि तो बैल भेटल्यामुळं आज चांगली गाडी मारली. आज प्रवीण ड्रायव्हरने सुद्धा खूप सुंदर गाडी पळवली. कारण तो सुद्धा एक मुंबईचा नामांकित ड्रायव्हर आहे. गाडी का नेहमी तोच हाकलतो गाडी. त्याच्याबद्दल पण काही कमी बोलावं तेवढा कमीच आहे. आज अरुण ड्रायव्हर सुद्धा मुंबईमध्ये आज बाजी आणि पुष्पा या गाडीवर सुद्धा नेहमी तुम्ही असतात. भारतच्या गाडीवर सुद्धा असता. काय सांगाल आज त्या बैलांना महादेवाच्या नंदींबद्दल सुद्धा? बाजी तर चांगलाच बैल आहे ना. तो तर आपल्या नियोजनातच बैल पळतो तो पण. ना ती पोरा पण चांगली आहेत. ना आपल्याला फोन केल्याशिवाय कुठलं नियोजन करत नाही ते. बघा खूप सुंदर उत्तम असे जॉकी मुंबईचे. आज आपण बाजीच्या मालकांचे सुद्धा बोलतोय. दादा कुठून घेतला बाजी? बाजी 40 मधले घेतले. एक काय नाव आहे त्यांचं? गणेश म्हणून आहेत त्यांच्याविषयी घेतलेलं आहे. बाजीचे सुद्धा तुम्ही खूप चांगली आहे. जसा काही मथुरच दिसतोय. कारण त्याची बॉडी सुद्धा एकदम मथुर सारखीच एकदम जबरदस्त दिसते. कशा प्रकारे त्याचं नियोजन असते आणि खुराक असतोय? नियोजन तर छोट्यालाच माहीत, तोच सगळं करतो. त्यामुळे त्याच्याच हातात आहे सगळं. नाही म्हणजे खुराक पाणी कसं देता? म्हणजे त्याचा जो खाण्याचा जो आहे काय सांगाल दादा? चुनी असते आणि करबा आणलाय. तुझं नाव सांग सर्वप्रथम. गौरव गुरुनाथ तामाणे. एवढ्या कमी वयामध्ये तुला जी शर्यत क्षेत्राची जी आवड लागले, कशी लागली? म्हणजे कुठल्या महादेवाच्या नंदीला बघून लागली? बाजी. बाजीलाच बघून. कसा असतो बाजीचा रोजचा व्यायाम? मीच नेतो एकटा फिरवायला. काय काय खायला देतात नेहमी? म्हणजे हे दिल्याने हा बाजीला जास्त स्पीड वाढतोय असं काय देता तुम्ही? खुराक. खुराकच. बघा खूप सुंदर. छोटा वस्ताद आहे. पण त्याला सुद्धा शर्यत क्षेत्राची आवड आहे आणि ह्या महादेवाच्या नंदीवर त्याचा सुद्धा खूप प्रेम आहे. आणि त्याने करून दाखवलंय की लहानपणी मोठा घास तसंच त्याने त्याचा जो नियोजन आहे तो करून दाखवलाय. आणि खूप सुंदर असा भव्य दिव्य असा महादेवाचा नंदीला सांभाळलेला आहे. दादा आता आता एक प्रश्न.
या शर्यत क्षेत्रामध्ये बाजीला कुठल्या महादेवाच्या नंदीसोबत पळण्यास तुम्हाला बघायचे? आम्हाला मथुर मथुर प्रेमीत आम्ही. राहुल दादांचं काय म्हणजे नियोजनात चालू आहे आमचं आता. बघा खूप सुंदर. नक्कीच मथुर सोबत सुद्धा, कारण दोन्ही महादेवाच्या नंदी सेम टू सेम क्वालिटी दिसते आणि आज ही A1 जोडी सुद्धा बघायला पळताना या महाराष्ट्राला बघायला खूप आनंद वाटेल. पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि येणाऱ्या काळात ज्या नियोजनासाठी सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.